हॅलो, गुड इव्हिनिंग. संध्याकाळी भाजीला काय करावं रोजचा प्रश्न आहे. त्यासाठी मी काय केलं, कोबी आणला होता. चला मला आता कोबीची दिरडी करूया म्हणलं. बेसन पीठ घेतलं, थोडासाच कोबी घेतला, तिघांपुरतंच केलं. 3 चमचे म्हणजे 3 वाट्या छोट्या बेसन पीठ आणि थोडासा कोबी घेतला. कोबी बारीक चिरून घेतला. हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले. जास्त मसाले टाकायचे नाही त्याच्यामध्ये. हिरवी मिरची उभी चिरून मग चिरायची, म्हणजे तिखटपणा येतो त्याचा. नाही तर मग नुसती चिरली ना छान लागत नाही, उभी चिरायची पहिल्यांदा. चला मग मस्तपैकी म्हणलं दिरडे करावं. त्याच्यामध्ये मसाले वगैरे न टाकता आपलं साधं हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ आणि हिंग, बस एवढंच टाकलं. त्याच्यासोबत कोलग्याची भाजी होती सकाळी केलेली, कोळीत. जर कुणाला पोटात स्टोन वगैरे झालेलं तर कोळीत खूप छान आहे. तुम्ही कोळीत भिजू घालून किंवा शिजवून कोळीचं जे पाणी असतं शिजवलेलं सूपसारखं पिऊ शकता. मीठ टाकलं, हळद टाकलं, जिरा पावडर टाकलं थोडंसं स्वाद चांगला येण्यासाठी. तर टी व्ही चालू असते, टी व्हीचा आवाज वगैरे असते म्हणून आवाज म्यूट करतो आणि परत आपण त्याला रेकॉर्डिंग करतो आवाज. अद्रक आणि लसूणची पेस्ट पण टाकली थोडीशी चवीला. बेसन असतं ना ते. मीठ अंदाजे टाका, मीठ जास्त खाऊ नका, ते पण चांगलं नाही बघा. तर कोळीची मी भाजी केली होती सकाळी. पाणी अंदाजाने घाला. जास्त एकदम पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही, मिडियम करायचं. चांगलं मिक्स करून घ्या बरं का, नाहीतर गाठी होऊ देऊ नका अजिबात. त्याच्यामध्ये तुम्ही कांदा पण घालू शकता, तुमच्याकडं कोबी नसेल तर. तुम्ही ह्याच्यामध्ये शिमला मिरची किंवा वाटाणे घालू शकता, मेथी घालू शकता. कोणत्याही भाज्या अवेलेबल असेल त्या भाज्या घालू शकता. काहीच नाही, आता आपल्याला नाश्त्याला पण सकाळी करू शकता आणि त्याच्यासोबत खोबरीची चटणी बी करू शकता. करायचं म्हणजे खूप काय प्रकार करावं लागतात आणि झटपट होणार आहे हा पदार्थ. तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ पण घालू शकता. मी फक्त बेसन घेतलेलं आहे. थोडंसं पातळ झालं म्हणून थोडं घट्ट केलं. अशा प्रकारे करायचं बघा. सर लय घट्ट करायचं नाही. थोडंसं तेल लावून घ्या. नॉनस्टिक तवा असेल नसेल तरी चालतं, साध्या तव्यावर पण होतं हे, असं काही नाही आहे. थोड्याशा तेलामध्ये हा पदार्थ होतो, जास्त जेव्हा तेल लागत नाही याला. झाकून ठेवा, म्हणजे बेसन असताना चांगलं वाफवलं गेलं तर आपल्याला त्रास होत नाही. बेसनचं कसं कच्चं ठेवू नये का बेसन. बघा किती सुंदर झाले दिरडे. आपण नुसतं बेसनची दिरडी चपाती पण खाऊ शकतो. टिफिनला तर खूप छान पदार्थ आहे हा. तुम्ही सर्व पिठं मिक्स करून सुद्धा करू शकता. मूग भिजवून त्याचं पण करू शकता. उडदाची डाळ असते ना, ते भिजवून सुद्धा अशी दिरडे करू शकता. हा पदार्थ खूप सोपा आणि इजी आहे करायला, पटकन होतो. फक्त त्याला चांगलं वाफवायचं. याच्यासोबत तुम्ही टमाटर सॉस खाऊ शकता, नारळ चटणी खाऊ शकता, सुकी भाजी खाऊ शकता आणि नुसतं पण खाऊ शकता बरं का. इतका छान पदार्थ लागतो हा. मग अशा तिघांपुरते केले दिरडे. सकाळचा भात होता आणि कोळीतची भाजी होती, कोळीत. तरी पण थोडंसं कोळीत वगैरे शिजवून परत त्याची आमटी पण केली मी.
अशा प्रकारे धिरडे केले संध्याकाळच्या डिनरमध्ये बघा, संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही पण करू शकता. सोपा पदार्थ आहे हा. भाजीला काय नसेल तर तुमच्याकडे बेसन जरी नसलं ना, तुम्ही गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ करू शकता. जर आवडलं तर मग नक्की मला शेअर करा. जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा. आणि जर नवीन असेल तर कोणी सबस्क्राईब पण करू शकता. 6 मिनिटाचा व्हिडिओ झाला हा. खूप छान आहे पदार्थ खाण्यासाठी. भाज्या तुमच्याकडं अवेलेबल असेल तर त्या भाज्या घालू शकता. 7 धिरडे झाले बघा, किती सुंदर दिसतात.